हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार मित्रांनो, भरपूर जणांचा असा डाऊट होता मित्रांनो की आपला जो बांधकाम कामगार योजना यांच्यासाठी जो 90 दिवसाचा फॉर्म लागत होता मित्रांनो, तो तुम्हाला कशा पद्धतीने बनवून घ्यायचा आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला तो अपलोड करायचा आहे, मी संपूर्ण माहिती तुम्हाला हा व्हिडिओमध्ये संपूर्ण फॉर्म भरून दाखवणार आहे आणि भरलेला फॉर्म मी समोर सादर करणार आहे मित्रांनो. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक सांगणार तात्पर्य एकच आहे की आपल्याकडे दोन फॉर्म आहे मित्रांनो. एक ग्रामसेवक महानगरपालिकाकडून भेटतो आणि एक जो असतो ठेकेदाराचा फॉर्म असतो मित्रांनो. 90 दिवसाचे आपल्याकडे दोन फॉर्म असतात. ओके, दोन्हीपैकी आपल्याला एक फॉर्म भरायचा असतो मित्रांनो, कोणता तरी. ओके, आता दोघी फॉर्म मी तुम्हाला कोणते कसे कसे असतात ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने भरायचं ते पण मी सांगणार आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. ओके, तर चला आता सुरू करूया व्हिडिओला. तर जसं की मित्रांनो ते बघू शकता, सगळ्यात आधी तुम्हाला मी हा दाखवतो फॉर्म. हा जो फॉर्म असणार मित्रांनो, बांधकाम कटांतीदाराचे ठेकेदाराचे विकासनाचे बांधकाम कामगारास मागील 90 दिवसाचे किंवा अधिक दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र. ओके, म्हणजे तुम्हाला इथे समजते मित्रांनो, कटांतरदाराचे ठेकेदाराचे हे प्रमाणपत्र असणार मित्रांनो. ओके, आपण कधी कटांतरी पद्धतीवर म्हणजे काही दिवसांसाठी ठेकेदाराकडे काम केलं असेल 90 दिवस, तर त्यांच्याकडून हा फॉर्म भरावा लागतो मित्रांनो. ओके, अशा पद्धतीचा असतो. जर तुम्ही हा दुसरा फॉर्म मित्रांनो, ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद यांच्या मार्फत बांधकाम कामगार मागील वर्षात 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र. जर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये कधी गव्हर्नमेंटच्या इंजिनियर खाली कधी काम केलेलं असेल कटांतरी म्हणजे 90 दिवसच्या वरती गव्हर्नमेंटचे कामांसाठी, तरच तुम्हाला हा फॉर्म भरायचा मित्रांनो. अगोदर तुम्ही कधी असं बाहेर कोणत्या पण ठेकेदाराकडे काम केलेलं असेल जे इंजिनियरकडे, तर त्यांच्याकडून तुम्ही हा फॉर्म भरू शकता ठेकेदाराचा, इथे दिलेला ठेकेदाराचा, कटांतरदाराचा ठेकेदाराचा. जर तुम्ही गव्हर्नमेंटच्या अंडर कधी काम केलेलं असेल ठेकेदार बांधकाम विभागामध्ये, आपल्याला गव्हर्नमेंटच्या जे ठेका घेता इंजिनियर त्यांच्याकडून हा फॉर्म घ्यायचा आहे. आपल्या दोघी फॉर्म बद्दल तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने भरणार आहे. आता सगळ्यात आधी मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे हा फॉर्म कसा भरायचा आहे, कटांतरदाराच्या ठेकेदाराचा फॉर्म. ओके, तर चला आपण सुरू करूया व्हिडिओला आता मित्रांनो. ओके, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्या समोर मी एक्झाम्पल म्हणून हा फॉर्म भरून दाखवलेला आहे, एक्झाम्पल म्हणून फक्त. बरं, हा जो फॉर्म असणार आहे कटांतरदाराच्या ठेकेदाराचा फॉर्म असणार मित्रांनो 90 दिवसाचा. हा कशा पद्धतीने भरायचा असतो आणि कुठे कुठे आपल्याला सिग्नेचर घ्यायची, साईन घ्यायची असते, त्यांची सही घ्यायची असते आणि सिक्का घ्यायचा असतो. याच्यामध्ये संपूर्ण माहिती कशा पद्धतीने भरायची मी भरलेली आहे मित्रांनो. माझं नाव स्वतः टाकलेलं आहे मी एक्झाम्पल म्हणून. ओके, तर इथं बघू शकतो मी, बांधकाम कटांतरदाराचे ठेकेदाराचे विकासाचे बांधकाम कामगारास मागील वर्षात 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र. म्हणजे तुम्ही फक्त 90 दिवस पण काम केलेलं असाल तर जास्त दिवस पण काम केलं असाल ते प्रमाणपत्र तुम्हाला भेटतं. ओके, तर सगळ्यात आधी मित्रांनो तुम्हाला मी जाव क्रमांक वगैरे नंतर सांगेन शेवटी. सगळ्यात आधी मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे इथं फोटो लावायचा असतो आपला स्वतःचा. ओके, फोटो लावून घ्यायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला इथं ठेकेदाराचा जो राऊंडवाला स्टॅम्प असतो, राऊंड स्टॅम्प, तो आपल्याला इथं मारायचा असतो. तिथं त्यांचं नाव वगैरे असतं, ठेकेदाराचं कन्स्ट्रक्शनचं नाव वगैरे असतं राऊंड स्टॅम्पवर, तो इथं मारावा लागतो व्हेरीफाय म्हणून. ओके, त्यानंतर इथं लिहिलेले नियुक्तांचा ठेकेदाराचा विकासाचा तपशील, इथं आपल्याला सगळं लिहावं लागतं. इथं आणि ठेकेदाराची माहिती लिहावं लागते सगळ्यात आधी. आता हे बघू शकता इथं मी आता सगळी माहिती माझं नाव टाकून दिलेलं आहे. ओके, नियुक्त्यांचे ठेकेदाराचे विकासाचे नाव, तर म्हणजे इथे आपलं स्वतःचं नाव टाकून ठेवायचं आता. ओके, जसं माझं नाव टाकले तसं इथं नियुक्त्यांचे ठेकेदाराचे विकासाचे आस्थापनाचे नाव म्हणजे बिझनेसचं नाव, त्यांनी काहीतरी कंस्ट्रक्शनचं नाव तर दिलं असेल, मग त्या कंस्ट्रक्शनचं नाव टाकायचं. जसं मी इथं टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही. ओके, त्यानंतर इथून आता नियुक्त ठेकेदाराचे नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे लायसन नंबर भेटलेला असतो. लायसन नंबर मी एक्झाम्पल म्हणून जर टाकलेला आहे तशा प्रकारे तो लायसन नंबर त्यांच्याकडून टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ते प्रमाणपत्र तुम्हाला कुठून भेटलेलं आहे त्या विभागाचं नाव टाकायचं. इथे मी महाराष्ट्र विभागाकडून टाकलं आहे मित्रांनो अशा पद्धतीने. ओके, त्यानंतर ठेकेदाराचा विकासाचा पत्ता, तर ठेकेदाराचा विकासाचा पत्ता आणि ठेकेदाराचा इथे संपूर्ण पत्ता टाकून द्यायचा आहे. ओके, तर इथे मी आता एक्झाम्पल म्हणून इथं मुक्काम पोस्ट मुंबई लिहिले आहे तसं. तर तसं तुम्ही आता इथे पूर्ण तुमच्या घराचा ऍड्रेस पण टाकू शकता. ठेकेदाराचा ऍड्रेस, पूर्ण घराचा ऍड्रेस टाकायचा आहे. जिल्हा, तालुका, जिल्हा सगळं टाकून, गाव, तालुका, जिल्हा सगळं टाकून द्यायचं मित्रांनो. त्यानंतर इथं लिहिलंय गावाच्या ठिकाणी गावाचं नाव टाकायचं, जे पण असेल ते. गावात जर आपला तालुका असेल किंवा जिल्हा असेल तर तेच टाकून द्यायचं मित्रांनो. ओके, त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याचं नाव टाकून द्यायचं मित्रांनो. इथे जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याचं नाव टाकून टाकायचं मित्रांनो अशा पद्धतीने. त्यानंतर इथं पिनकोड टाकायचा असतो. आपला जो ठेकेदाराचा जो पिनकोड आहे त्याचा ऍड्रेसचा, तो पिनकोड इथं टाकायचा आहे. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे संपर्क क्रमांकामध्ये मित्रांनो. ओके,
एवढं भरून झाल्यानंतर मित्रांनो याच्या खाली आल्यानंतर तुम्हाला बघू शकतो तुम्ही बांधकाम कामाचे तपशील. तर इथे काय लिहायचं बांधकाम कामाच्या तपशील मध्ये आपल्याला वाचायचं असलं तुम्ही वाचू शकता. इथं इमारत व इतर बांधकाम कामगारास शर्ती वगैरे लिहिलेले आहे. इथं इमारत बांधकाम कामगार व शर्तीमध्ये 2007 लाभार्थी म्हणून मी खाली नमूद बांधकाम कामगारास म्हणून नोंदणी करण्यास प्रमाणपत्र देण्यात येत आहे. अशा पद्धतीने ते असतं मित्रांनो. आता इथं आपण बांधकाम कामगार तपशील आता हे बघूया आपण. इथं कोणाचं नाव टाकायचं आता आपण जिथं आपण काम केलेलं असेल बांधकाम मजूर म्हणून किंवा जे हेल्पर म्हणून त्याचं नाव पाहिजे आता त्याच्यासाठी आपण झालं आता त्याचं टाकलं पण ठेकेदाराचं नाव टाकलं तिथं. ओके कंस्ट्रक्शन घेणाऱ्याचं नाव बिल्डरचं नाव असं समजू शकतो तुम्ही. ओके आता त्यानंतर कामगाराचे नाव श्रीमती श्री जे पण असेल आपण तसं एक्झाम्पल म्हणून बघू शकता. माझ्या मित्राचं नाव टाकलेलं आहे इथं फ्रेंडचं. त्यानंतर वय टाकून दिलेलं त्याचं आणि त्याच्या कायमचा कामगाराचा पत्ता टाकायचा इथं पूर्णपणे जसं मी टाकितलं इथं मुक्काम पोस्ट मुंबई तसं तुम्ही इथं संपूर्ण ऍड्रेस टाकायचा आहे. गाव आपलं कॉलनीचं नाव वगैरे टाकायचं आपलं गावाचं नाव तालुका आणि जिल्हा असं टाकून द्यायचं मित्रांनो. त्यानंतर आपल्या इथं गावाचं नाव टाकून द्यायचं जे पण आपलं गाव असेल ते टाकून द्यायचं. तालुका जो असेल आपला तो टाकून द्यायचा. तालुकाच आपलं कधी गाव पण तालुका असेल आणि तालुका आपलं गाव असेल तर दोघी ठिकाणी एक नाव पण टाकलं चालतं. अशा प्रकारे जिल्हा पण एकच असेल तर. ओके इथे तालुका टाकायचा त्यानंतर इथे जिल्हा ठिकाणी जिल्ह्याचं नाव टाकायचं मित्रांनो. त्यानंतर आपल्या इथं जो पिनकोड असेल तो पिनकोड आपल्या इथं टाकायचा आहे मित्रांनो. आपला पिनकोड आपल्या गावाचा पिनकोड. त्यानंतर आपल्या इथं मोबाईल क्रमांक टाकून द्यायचा मित्रांनो. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकून झाल्यानंतर इथं कामाचे स्वरूप तर आपल्याला इथं कामाच्या स्वरूपमध्ये मी 3-4 प्रकार लिहिलेले आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता हेल्पर वेल्डर इलेक्ट्रिशियन सोलर अशा प्रकारे तिथं भरपूर असे कामाचे स्वरूप दिलेले आहे ऑनलाईन मध्ये. ओके तुम्ही तिथून पण चेक करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला मी फॉर्म पर भरून दाखवणार आहे मित्रांनो आता. ओके त्याने इथं बघू शकता तुम्हाला एक नाव टाकायचं आहे. तुम्ही कधी हेल्पर म्हणून काम केलं असेल हेल्पर नाव टाकायचं आहे. तुम्ही कधी वेल्डर म्हणून काम केलं असेल वेल्डर टाकायचे. इलेक्ट्रिशियन म्हणून काम केलं असेल इलेक्ट्रिशियन टाकायचं. सोलर मध्ये काम केलं सोलर टाकायचं मित्रांनो. ओके अशा पद्धतीने. ओके तुम्हाला जे योग्य वाटेल ते नाव इथं टाकून द्यायचं कामाच्या स्वरूपमध्ये. ओके त्यानंतर इथून झाल्यानंतर मित्रांनो कामाचा कालावधी दिनांक तुम्ही कामाला कधीपासून तिथं कामाला लागले होते तर इथं बघू तुम्ही एक्झाम्पल म्हणून मी तारीख टाकलेली होती 15/1/2024 पासून तर तुम्ही किती दिवस काम केलेले आहे आता हे तारीख टाकलेली बघू शकतो. 30/7/2024 पर्यंत काम केलेलं आहे. त्याची आपल्याला एक कॅल्क्युलेट करून घ्यायचं मित्रांनो की आपल्या किती दिवस होता. जसं एकूण दिवस आपल्या आता बघू शकतो मी ते लिहिलेले मी 197 दिवस झालेले आहे. आपल्याला 3 महिन्याचं पाहिजे आपलं 90 दिवसाच्या वरती पण असलं 92 दिवस वगैरे ते पण चालेल. इथं मी एक्झाम्पल म्हणून 6 महिन्याच्या वरती इथं काम केलेलं असं दाखवलेलं मित्रांनो. कारण की त्यांना पण असं वाटलं नको पाहिजे की कमी दिवस काम केलेले भरपूर तर काही जीवनाचे रिजेक्ट पण होऊन जातं फॉर्म. म्हणून 6-1 महिने पण काम केलेलं असेल चांगलं आहे मग त्यांच्यासाठी म्हणून मी इथं जास्त दिवस टाकून दाखवलेले मित्रांनो. ओके त्यानंतर टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली कामगाराच्या सध्याच्या कामाच्या ठिकाणाचा पत्ता लिहायचा आहे. आता सध्या तुम्ही जे कामगार कुठं पण काम करत सध्याचा पत्ता आणि किंवा तुमचा परमनंट ऍड्रेस तो असेल एकच असेल तरी आपण टाकू शकता. जसं मी मुक्काम पोस्ट मुंबई टाकलेलं आहे तर तुम्ही संपूर्ण ऍड्रेस आपल्याला टाकून द्यायचे. आपला ऍड्रेस घरा कॉलनीचं नाव गावाचं नाव तालुका जिल्हा वगैरे टाकायचं आपल्याला इथं. त्यानंतर इथं झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं गावाचं नाव टाकायचं. इथं एक्झाम्पल म्हणून गावाचं नाव टाकितलं जसं गावाचं नाव टाकायचं. तालुक्याच्या ठिकाणी आपल्या तालुक्याचं नाव टाकायचं मित्रांनो इथं. जिल्ह्याच्या ठिकाणी इथं जिल्ह्याचं नाव टाकायचं मित्र अशा पद्धतीने. ओके त्याच्यानंतर इथे लिहिलेले पिनकोड टाकून द्यायचा. आपल्या गावाचा जो पण पिनकोड असेल तो पिनकोड इथं अशा पद्धतीने टाकून द्यायचा आहे. आणि नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती म्हणजे तुम्ही तिथून कधीपासून तिथं स्टार्ट झालेली होते ते नियुक्ती म्हणजे आपल्याला हेच टाकायचं असतं. नियुक्तीमध्ये आपल्याला हीच तारीख टाकायची असते. जसं 15/1/2024 पासून आपण तिथे नियुक्ती झालेली होतं. ओके त्याच्यानंतर आपल्याला इथं आता मित्रांनो इथे बघू शकता दिवसाचे वेतन किती होतं आपल्याला. दिवसाचे वेतन इथं आपल्याला 400 रुपये होते मित्रांनो. अशा पद्धतीने इथं लिहिलेलं आहे आपण. तर तुम्ही इथं 400 रुपये 400 टाका 500 असेल 500 टाका अशा पद्धतीने मला टाकून द्यायचे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही कधी याच्या मागची पण तारीख टाकली कधी याच्या मागची पण 15 तारखेच्या पहिले पण तारीख टाकली इथं. कधी तुम्ही एक्झाम्पल म्हणून इथं कधी 10 तारीख पण टाकली किंवा 1 तारीख पण टाकली चालते इथं. पण आपल्याला ह्या तारखेपर्यंतच टाकायचं आहे मित्र. याच्या मागच्या 8 दिवसाआधी किंवा ही तारीख शेवटची आपण इथं कामाला आपली सुरुवात झालेली होती मित्रांनो अशा पद्धतीने. ओके पगार आपण टाकू शकतो. दिवसाची वेतन आपल्याला किती होतं एका दिवसाचे पर डे आपल्याला 400 रुपये इथे मी एक्झाम्पल म्हणून टाकलेले मित्रांनो. तुम्हाला जेवढे असेल तेवढे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इथे लिहिलेले मित्रांनो खाली नियुक्त्यांचा ठेकेदाराचा विकासानाच्या सही व सिक्का. आपल्याला ठेकेदाराचा जो कॉन्ट्रॅक्शनचा जो सिक्का असतो तो इथं वेगळा असतो मित्रांनो. अशा पद्धतीने असतो तो. तिथं त्याचं कंपनीचं नेम असतं पूर्ण कंपनीचा नेम व ते कन्स्ट्रक्शन डायरेक्टर पार्टनर असं नाव असतं आणि त्याचा लायसन नंबर असतो याच्या प्रकारे खाली. अशा प्रकारे हा सिक्का असतो मित्रांनो.
हा सिक्का आपल्याला असा चौकोनी टाईप मध्ये बघायला भेटतो. हा सिक्का मारायचा असतो आणि त्याच्यावरती सही घ्यायची असते मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने हा सिक्का आपल्याला मारायचा असतो मित्रांनो. एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवलेलं आहे मी. त्याच्या कंपनीचं नाव, त्याच्यानंतर त्याचा कॉन्ट्रॅक्टर जे पण असेल ते येतं. ओके, त्यानंतर डेव्हलपर असेल डेव्हलपर येतं, त्यानंतर लायसन नंबर येतो त्याच्या खाली. अशा प्रकारे असं येत असतं मित्रांनो. ओके, आणि त्याची साईन सिग्नेचर घ्यावी लागते, साईन घ्यावी लागते, सही घ्यावी लागते मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने आपल्याला तो फॉर्म भरावा लागतो. त्याच्यानंतर मित्रांनो इथं फोटोवर पण असा एक सिक्का घ्यावा लागतो, गोल सिक्का असतो. त्याच्यावर पण कंस्ट्रक्शनचं नाव असतं फक्त ऑफिशियली, तो सिक्का असतो मित्रांनो, तो इथं घ्यावा लागतो. जावक क्रमांक जो असतो मित्रांनो, हा जावक क्रमांक ठेकेदाराकडे जितके पण जण कामं करत असतात त्यांच्याकडे जावक क्रमांक असतो. म्हणजे त्याच्याकडे किती जण काम करतात, तुम्ही किती नंबरला तिथे कामाला आलेले असते, किती जणांना त्यांना सर्टिफिकेट दिलेलं आहे, ते जावक क्रमांक त्यांच्याकडून टाकून घ्यायचे. किंवा तुम्ही मनाने पण टाकून दिलं, काही 50, 60, 120 असं काही पण, ते पण चालून जातं मित्रांनो. जावक क्रमांक जो आहे मित्रांनो, दिनांक जो आहे जावक दिनांक, जावक दिनांक तुम्ही बघू शकता 15/8/2024 टाकली मी कशी टाकली मित्रांनो ते पण तुम्हाला सांगतो. तर आपण इथं काम कधी केले, कधीपर्यंत केलं, तर 30/7/2024 पर्यंत मित्रांनो. ओके, त्याच्यानंतरच आपल्याला जावक क्रमांक प्रमाणपत्र मिळालेले का आपले, त्याच्यानंतर मला प्रमाणपत्र मिळालेले 30/7/2024 नंतर आपल्याला, म्हणजे त्याच्यानंतर 8-15 दिवसानंतर प्रमाणपत्र भेटतं मित्रांनो, असं आपल्याला दाखवायचं तिथं. अशा पद्धतीने. ओके, ते तिथून काम सोडल्यानंतर 8-15 दिवस आपल्याला प्रमाणपत्र बनवून घ्यायचंय. त्याच्यानंतरची 8-10 दिवसाची तारीख आपल्याला टाकायची. जसं मी इथं 15/8/2024 ला आपल्याला इथून प्रमाणपत्र मिळालेलं आहे मित्र, असं मी तारीख टाकलेली इथे एक्झाम्पल म्हणून. ओके, अशा पद्धतीने हा फॉर्म भरावा लागतो मित्रांनो. एकदम साधा सोपा सरळ फॉर्म आहे मित्रांनो. हा कधी फॉर्म भरला तुम्ही तर तुम्हाला ठेकेदाराच्या फॉर्मवर सुद्धा तुम्ही अप्रूव्ह शकता मित्रांनो. ओके, आणि तो जर दुसरा फॉर्म आहे मित्रांनो, तो ग्रामपंचायत मार्फत तुम्ही कधी ठेक्यामध्ये काम केलेलं असेल, जर महानगरपालिकेच्या ठिकाणमध्ये काम केलं असेल इंजिनियरच्या हाताखाली, तर तो फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे. इंजिनियरचे प्रकार वेगळे असतात. गव्हर्नमेंट इंजिनियर असतो मित्रांनो, जो गव्हर्नमेंटचे ठेके घेतो स्पेशल, आणि एक जो असतो तो स्पेशल कॉन्ट्रॅक्टर असतो, तो कॉन्ट्रॅक्ट घेत असतो कटांत्रीदाराचे, तो ठेकेदार वेगळा असतो मित्रांनो. असे दोन प्रकारचे ठेकेदार आपल्याला फॉर्म पाहायला मिळतात. तर आम्ही तुम्हाला ठेकेदाराचा फॉर्म भरून दाखवलेला आहे संपूर्णपणे. तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो, आणि बघून अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे मित्रांनो. आणि माझे खूप साऱ्या मित्रांची फॉर्म पण मी अप्रूव्ह करून दाखवलेले मित्रांनो, त्यांना भांडे पण मिळालेले आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दुसरा वाला फॉर्म भरून दाखवणार आहे, आणि त्या फॉर्म झाल्यानंतर तुम्हाला मी स्वतः एक माझ्या मित्राचा फॉर्म भरून दाखवणार आहे समोर लाईव्ह मध्ये. तो पण तुम्हाला व्हिडिओ मी अप्लाय करून दाखवणार कशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे बांधकाम योजनेसाठी मित्रांनो. असेच व्हिडिओबद्दल तुम्हाला डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ओके मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ठेवायचे, आणि असेच व्हिडिओ आपल्या बांधकाम मित्रांना शेअर करायचे, कशा पद्धतीने फॉर्म भरायचा त्यांना शेअर करायचं जास्तीत जास्त लोकांना, त्यांना माहिती नसेल ते कसे सिक्के वगैरे घ्यायचे असतात आपल्याला, स्टॅम्पचे ते पण इथं दाखवून द्या, कुठे कुठे सही घ्यायला ते पण दाखवून द्या मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने हा फॉर्म मी सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की त्याच्यानंतर मी तुम्हाला फॉर्म अप्लाय करायचा कसा आहे ते पण मी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. ओके, असेच व्हिडिओ बघण्यासाठी काही आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र गाईज. थँक्यू.